नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे प्रतिभावंत लेखक श्री ना पेंडसे लिखित कादंबरी रथचक्र. प्रकरण दुसरे. पहिल्या मुलग्याच्या पाठीवर 10 महिन्यांच्या आत झाला म्हणून त्याच्यावर जन्मापासून तिचा राग. दिसण्यात बापासारखा म्हणून ती अधिकच नाराज होती. दृष्ट लागावी असं त्याचं बाळसं होतं. थोट्या कुशीला लहान मुलं जवळ यायला सुद्धा नको असत, पण याला घेऊन ती गावभर हिंडे. परत आणल्यावर मीठ मोहऱ्या ओवाळी. त्याला फार समजतं म्हणून कौतुक करी आणि आयशीला त्याचं काही नाही म्हणून सगळीकडे सांगे. 3 वर्षांचा असताना थुटीच्या घरी बरका फणस हातानं फोडून त्यानं अर्धा फस्त केला. 4 खंड घेऊन थोटी आली आणि तिच्या जावांना कौतुकानं दाखवू लागली. तुमच्या पुतण्याचे प्रताप पाहिलेत काय? एवढे गरे त्यानं खरोखरच खाल्ले हे थोरलेला कळलं तेव्हा तिने घसरा घातला. थोटे, रांडेचे कौतुक कसलं करतेस? हगवण लागेल त्याला. काढून नाही का घ्यायचा फणस त्याच्या हातातून? मला कळेल तेव्हा ना. मला हो काय माहिती तुमचा पुतण्या एवढा प्रतापी आहे. मी आपली बिरड्या काढते स्वयंपाकघरात. त्याला नंतर खरोखरच हगवण लागली. 6 वर्षांचा असतानाची गोष्ट. ढुंगण धुवून ती घरात येते न येते तोच हातनीवर काठी आपटी तो बोंब मारे. कुल्ल्यावर पाणी. बकोट धरून त्याला उडीत ती खळ्याशी नेई. 3 महिने हागत होता. नवरा पळून गेल्यानंतर लगेचची गोष्ट. घरात कोणाचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. तीही कातावून गेली होती. विहिरीत उडी टाकण्याचा विचार अनेक वेळा तिच्या डोक्यात येई. त्याचं गुटगुटीत शरीर गेलं. फासळ्या मनके दिसू लागले. तरी ढुंगणावर पाणी घालण्यापलीकडे तिनं काही केलं नाही. पोराची दशा पाहून एक दिवस काका चरकले. विचार काय आहे? नवरा कुठं गेला पत्त्या नाही, पण या पोराला तुम्ही कुठं धाडणार त्याचा पत्ता लागलाय मला. कोणाला विचारण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत. त्यांनी जंताची पूड आणली. पायलीभर जंत पडलं आणि त्याची हगवण केली. मग या हगवणीनंतर त्याचं अंग गेलं. चिरचिऱ्या बनला. हट्ट करू लागला. वाकडं तोंड करून तिच्याकडे आला की रट्ट्या मारून त्याला ती दूरच लुटी. सारे त्याला रोंग्या म्हणू लागले. ते मात्र तिला आवडलं नाही. आपलाच मुलगा त्याला रोंग्या म्हणतो हे तिनं पाहिलं. त्याला एक थोबाडे देऊन पुन्हा रोंग्या म्हणालास तर बघ असा दम भरला. याला रोंग्या म्हणणार आहे म्हणून तो गावभर सांगत सुटला. शेवटी तिनं रोंग्यालाच हाताशी धरलं. तुला नाही का सांगता येत? ते हाक मारतात आणि तू ओ देतोस. त्यानं ऐकल्या न ऐकल्यासारखं केलं तेव्हा त्याचा कान धरून त्यानं त्याला गदा गदा हलवलं. मी काय बोलले? ऐकायला येतं की नाही? मला चालतं. वाकड्या झालेल्या मानेनं तिच्याकडे पाहत तो म्हणाला. तो शहाणा होता. आपला वकूब ओळखून त्यानं आवडीनिवडी ठरवल्या होत्या. घरातील सगळी मुलं अंगापिंडानं सशक्त. पावसाळ्यात विहिरी वर आल्या की पटापट उड्या टाकीत. आपल्यावर पाळी येईल या भीतीनं तो आधीच 4 पावलं दूर राही. माळ्यावर लपून बसे. एक दिवस बकोट धरून पोराने त्याला विहिरीवर आणलं. विंचू चावल्या गत बोंबा मारित होता. त्याच्या कमरेला सुकडी बांधू लागले तेव्हा त्यानं कडकडून चावा घेतला. खाडकन त्याच्या थोबाडीत बसली. त्या भागूबाईच्या वाटेत जाता कशाला? त्याला वाटतं पहिला नंबर मिळवला की त्यात सारा आले. त्याची एक चुलती म्हणाली. अगो चावला बघ. रांडेच्या खरंच रगत काढलं ना. थोबाड थोबाड त्याला. एवढा ऐकायला तो उभा नव्हता. जीव घेऊन घराकडे पळत होता. पडवीतून ती सारे प्रकार पाहत होती. तिच्याकडे त्यानं आशेनं नजर टाकली. थोबाडते ये ये. चावलास ना तिला. तिच्या आधारला जाण्याचा त्याचा विचार होता. तिचे शब्द ऐकताच तो बाल्कनीच्या खोलीत लपून बसला.
त्या आठवणीनं मांडीखाली विंचू भुळभुळावा तसं तिला झालं. अभावितपणे ती उभी राहिली. दोन्ही हातात त्याचं डोकं धरून तिनं ते फुलासारखं हुंगलं. हे काय? तिचे हात झाडून बाजूला करीत त्यानं विचारलं. तिची मनस्थिती इतकी अस्वस्थ झाली होती, काय करावं तिला कळत नव्हतं. ती खिडकीपाशी गेली आणि मान उंच करून पाहू लागली. ओटीवर काहीतरी बराच प्रकार झालेला दिसत होता. दचकून तिनं मुलग्याकडे पाहिलं. काय झालं रे? काहीच ऐकलं नाहीस? अजब करीत त्यानं विचारलं. त्याच्या आवाजातला उपरोध तिला जाणवला. तिकडे दुर्लक्ष करून तिने विचारलं, मधले भाऊजी रडतायत का? तुला बरं वाटत असेल. बरं काय वाटायचं? शपथ मी काही ऐकलं नाही म्हणून विचारते. काकुलतीस येऊन ती बोलली आणि त्याच्याजवळ येऊन बसली. सांग ना काय झालं ते. 200-300 खर्च करून भावाला घेऊन यावं या कल्पनेला लखनौच्या भावाचा साफ विरोध होता. अनेक शंका काढून अखेरीस त्यानं आपलं मत स्वच्छ शब्दात नुकतंच सांगितलं होतं. बायको पोरांची जबाबदारी लोकांवर टाकून स्वतःचा उद्धार करण्याकरता निघून जाणाऱ्या माणसाकरता त्याच्याजवळ सहानुभूती नव्हती. अशा बेजबाबदार माणसाला चाबकानं फटकावलं पाहिजेत असं त्याला वाटत होतं. संसारात मन रमत नाही हा काय त्याचा अपराध झाला? एका भावानं भीत भीत विचारल्या या प्रश्नानं तो फार बिघडला. भावाचं बोलणं संपतं न संपतं तोच त्यानं ओरडून विचारलं, मन रमत नाही? मग पोरं कशी झाली? आसरा शोधायला धावत आलेल्या आपल्या मुलाला आपण अविहित असल्याचं ती पाहत होती. सुमारे त्याच वेळी लखनौच्या भावानं हा प्रश्न विचारला. त्याच्या रानटी सरबत्ती पुढे भाऊ रडकुंडीस आले होते. केविल वाणे ते लखनौवाल्याकडे पाहत होते. सगळ्यांच्या नजरा चुकवून तो अंतराळात टक लावून बसला होता. जरा वेळानं जांभई देत तो उभा राहिला. म्हणजे हा विषय संपला असं समजायचं का? एका भावानं त्याला विचारलं. माझ्यापुरता. जणू आपण त्या गावचे नाहीतच असं भासवीत तो बोलला. आमची सगळी मदार तुझ्यावरच होती. काहीच केलं नाही असं टेपर आपल्यावर म्हणजे त्याचे 4 भाऊ, त्यातून मला वगळा. आम्ही पुष्कळ वगळू, पण जग माझ्यापुरता हा भाऊ मेल्यात जमा आहे. सहज बोलावं तसं तो म्हणाला. म्हणजे मग बोलणंच संपलं आणि मग विषय पण. आमच्याजवळ एवढं पैसे नाहीत, कर्जाऊ सुद्धा मिळायचं वांद. का? कोण देतो इतकं पैसे? तेच विचारतो आहे. एवढी सुद्धा पत नाही तुमची? हाताशी पैसे आले की उधळा आणि मग पैसे नाहीत म्हणून शंक करा. एवढी कलम विकता दरवर्षी. त्याचे कितीशे पैसे येतात? एखादं वर्ष तरी आठवण ठेवायची होती. लखनौला एखादी करंट पाठवली असती तर. इतक्या लांब आंब कसं पाठवता येतील? उगाच काहीतरी बोलायचं म्हणजे काय? मनात असलं म्हणजे सगळं करता येतंय. ठीक आहे, या सीझनला पाठवतो. 1 कशाला 2. चांगल्या अवस्थेत पोचले तर दरवर्षी पाठवू. मग तर झालं. मला आंबे हवेत म्हणून मी बोलत नाही. तुमचे व्यवहार कसे आहेत ते सांगतोय मी. आमचं चुकत असलं तर सांगत जावा. चूक सुधारली नाही तर बोल. हेच पहा ना, त्याचा पोरगा 7वीच्या परीक्षेला बसला आहे. त्याच्या पुढच्या शिक्षणाची एवढी काळजी केली तर सार्थकी लागेल. घेऊन जा ना. आम्ही नाही म्हटलं आहे का? तर मला आवडत नाही ते हेच. बोलल्यावर घेऊन जा. त्याचं मत घेतलं? सकाळी उठल्याबरोबर आमच्याकडे चहा मिळायचा नाही, त्याला चालेल का? त्याचं मत काय घ्यायचं? शिक्षण म्हटलं म्हणजे सगळं सहन करायला पाहिजे. पोरांनी पुढे शिक्षण घ्यायचं की नाही याबद्दल त्यांचं मत घेण्याचा या घराचा शिरस्ता आहे.
त्याच्या थोरल्या मुलानं शाळा का सोडली? हा, तुम्ही त्याला जा विचारलात? म्हणे घेऊन जा. तुझ्याजवळ कसं बोलायचं तेच कळेन असं झालंय. मी मूर्ख आहे असं समजा. एवढं म्हणून बैठकीतून तो चालता झाला. शंका आहे की काय समजतोच कोण स्वतःला. तिचा मुलगा स्वतःशीच बडबडला. दचकून तिनं मागं पाहिलं. काय हे धारिष्ट्य? एवढ्याशा मुलानं दिराचा एकेरी उल्लेख करावा यानं ती चकित झाली. बोलत नाही म्हणताना हा बराच बोलतो. तिला त्याचा मनस्वी राग आला. तो सगळा गिळून ती त्याच्याजवळ आली. मुंगी चावल्यागत तो लांब झाला. नवऱ्याचा शोध लागला म्हणून आपण कष्टी झालो आहोत असा झालेला बबरा तिच्या कानावर आला होता. याची भावनाही तीच आहे की काय? तिच्या मनात आलं, याला सारं स्पष्ट सांगून टाकावं. होय, मी कष्टी झाली आहे. खोटं कशाला बोलू? पण का? केव्हा तरी या विषयावर त्याच्याजवळ तिला बोलायचं होतंच. ही वेळ बरी आहे असं तिला वाटलं. पण या अवघड विषयाला सुरुवात कशी करावी तिला कळत नव्हतं. त्याच्या अशा मनस्थितीत काही सांगितलं तर पटेल का? दिराला आपण सामील आहोत असा तर निष्कर्ष तो काढणार नाही. त्याचा कसलाच भरवसा तिला वाटत नव्हता. रागाच्या भरात पुढच्या शिक्षणालाच त्यानं नकार दिला तर, घरभर वाच्यता केल्यानंतर, एक करता एक आणि सार मुसळ केरात. आपली व्यथा विचार या मुलाला केव्हा तरी कळले पाहिजेत, पण ती वेळ अजून आली नाही. या निर्णयावर ती हळूहळू येत होती. पैसा पैसा बोलतोय आई, काका नाही बोलत. बाहीनं डोळे पुशीत तो बोलला. त्याच्या त्या बोलण्यानं तिच्या उरल्या भ्रमाचा निराश झाला. भाऊ भाऊ आपापसात नेहमीच असं बोलतात, तू कशाला लावून घेतोस? त्याचं सांत्वन करावं अशी तिची बिलकुल इच्छा नव्हती. पण त्या परिस्थितीत तिला दुसरं काही बोलता येत नव्हतं. आपला थोरला मुलगा मतलबी आहे हे तिला माहीत होतं. हाही त्याच वळणाचा का? न बोलता शहाणा. लखनौच्या काकांना सगळ्या आयुष्यात तिसऱ्यांदा पाहत होता तो. त्यांच्या एवढ्याशा बोलण्यावरून तो इतका चिडला, मग घरच्या माणसावर त्यानं किती चिडायला पाहिजे. आपली मुलं घरात कशी पोरक्यासारखी वावरतात हे तिला आठवलं. हा एवढा हुशार मुलगा आता काही लहान नव्हता त्यो, पण त्याला ते दिसत नव्हतं. राग येत नव्हता. लखनौचा काका मात्र एवढंसं बोलला तर तिचे झालेले अपमान त्याला केव्हा तरी ती ऐकवणार होती. पण बाहेरून त्याच्या कानावर काहीच आलं नसेल. त्याच्याकडे तिनं नजर टाकली. खाली मान घालून तो अजून डोळे पुशीत होता. रडायला काय झालं तुला? लहान मुलांनी अशा विषयात लक्ष घालू नये. इकडं बघ, इकडं बघ. त्याला ती हलवू लागली. तो शांतपणानं उभा राहिला आणि डोळे पुसून बाहेर जाऊ लागला. कुठं जातो आहेस? झोपायला. भावाचा शोध लागल्याचं लखनौला कळवावं की नाही यासंबंधी घरात चर्चा झाली होती. त्याला काही एक कळवू नये, त्याचा सल्ला तर मुळीच घेऊ नये. सगळं झाल्यावर त्याला भावाच्या भेटीला बोलवावं असं एका भावानं निक्षून सांगितलं. तो इथं येईल, सगळ्यांची हजामत करील आणि चालायला लागेल, हे त्याचं भविष्य खरं ठरलं. पण हा भाऊ आपल्याला मेल्यासारखा आहे असं अभद्र काहीतरी तो बोलेल अशी त्या भावाची सुद्धा कल्पना नव्हती. समईच्या वातीला पुन्हा काजळी आली होती. जांभई देत ती खिडकीपाशी आली. लखनौवाल्याची मस्ती एकदा जिरवायचीच असं भाऊ ठरवित होते, पण पैसे कुठून आणायचे? ती खिडकीशी आली तेव्हा त्याच विषयावर मसलती चालल्या होत्या. थोरल्या जावेला ओटीवर पाहता ती चमकली. विशेष प्रसंग असला की थोरलीचा सल्ला घेतला जाई. काहीतरी घाटत असावा असं तिला वाटलं. बोलणी इतक्या हळू आवाजात चालली होती, तिला काही ऐकू येत नव्हतं. जावेच्या हावभावावरून
धीरांची कल्पना तिला पसंत नसावी असं तिला वाटलं. साहेबांनी काय मुक्ताफळं उधळली ते ऐकलीच? अशा माणसापुढं लोटांगण घालायचं काय? दागिनं नुसतं घाण ठेवायचं. तिच्या नशिबात असलं तर पैसे मिळतील आणि मग दागिनं सोडवू. वहिनी, माझा होरा आहे. त्याचं पाय घराला लागतील त्या दिवसापासून आमची पुन्हा चलती सुरू होणार आहे. मधला दीर बोलत होता. तिला स्पष्ट ऐकू आलं. त्याचा होरा सगळ्यांना पटलेला दिसत होता. ज्या दागिन्यांच्या आधारावर तालुक्याला जाण्याचे बेत ती आखत होती ते दागिने शिल्लक राहणार नव्हते. धीरांनी काय आरंभलं आहे तिला कळेना. आपल्याला लंकेची पार्वती बनवून अखेरीस यांच्या हाती काही लागणार आहे का? मिळालेली बातमी अगदी खरी मानली तरी तो येईल याची शाश्वती काय? तो काही बोलत नाही म्हणतात. मग त्या ठिकाणी जाऊन हे करणार काय? त्याच्याशी चर्चा काय करणार? तिला वाटत होतं फक्त आपल्यालाच हे प्रश्न सुचत आहेत. तसं नव्हतं. ओटीवर त्याच प्रश्नांची चर्चा चालली होती. म्हणूनच तिला बरोबर नेण्याचे बेत चालले होते. बायको दिसताच तो मोहात पडेल, पोरांची आठवण होईल आणि विरघळेल असं साधं गणित होतं. लखनौवाला गेल्यावर भावांना रान मोकळं मिळालं होतं. लागतील तशा मुसंड्या मारणं चाललं होतं. कोणीतरी शंका काढावी, दुसऱ्यानं दुजोरा द्यावा, तिसऱ्यानं तोड काढावी आणि मग सगळ्यांनी माना डोलवाव्यात असं धीराने आरंभलं होतं. कपाळावर हात मारीत ती घडवंचीवर येऊन बसली. सगळा पोरखेळ चालला होता. वैतागाच्या भरात तिला वाटलं सरळ ओटीवर जावं आणि धीरांची कान उघडणी करावी. तुम्ही न्याल पुष्कळ, पण मी येणार नाही. तिला एकच आशा होती. धीरांचा आजचा बेत उद्या राहील असं नव्हतं. पण पुन्हा तिला वाटलं आपले ग्रह फिरलेले दिसतात. आता काहीही घडणं अशक्य नाही. निजानीज झाली होती. ती एकटीच घडवंचीवर बसून होती. धीरांची कल्पना तिच्या डोक्यात अजून रेंगाळत होती. त्यांच्या अकलेचं ती कौतुक करीत होती. तो आपल्याशी कसा वागे हे या लोकांनी काय पाहिलेलं नाही. आपल्याला मुलं कशी झाली याचं सविस्तर वर्णन धीरांजवळ करावं, म्हणजे मग आपल्याला नेण्याची भाषा काढणार नाहीत असं तिला वाटलं. याच घडवंचीच्या जागी त्या रात्री आपण झोपलो होतो याची आठवण तिला झाली आणि ती शहारली. वेळेच्या वेळी सगळं होयाला पाहिजे. लग्नानंतर लगेच केव्हा तर तिची जाऊ बोलली होती. त्या रात्री भीत भीत ती झोपायला गेली. पण पुढे बरेच दिवस तो विषय निघालाच नाही. या काळात नवऱ्याविषयी पुष्कळ माहिती तिला मिळाली. तो फार धार्मिक आहे. घरात सगळी त्याला मानतात हे तिला पहिल्याच काही दिवसात कळलं. लग्नानंतरची पहिली अमावस्या आली. दिवसभर तो जुडी करून कोपऱ्यात बसून होता. रात्री 9 वाजता धुपाचा घमघमाट सुटला. देवघरात तो आला तेव्हा त्याची चर्या बदलली होती. तापलेला दिसत होता. गुडघे टेकून त्यानं हात जोडले आणि जरा वेळानं घुमू लागला. तो मधूनच जमिनीवर अंग लोटून देई. सगळी माणसं लीन होऊन त्याच्या भोवती जमली. तो प्रकार पाहून तिला कसंच वाटलं. दर अमावस्येला असं त्याच्या अंगात येई. त्याचे उपास असत, निर्जळ्या असत. दर महिन्या 2 महिन्यांआड सप्ताह करी. सड्यावरच्या मठीत गोमूत्र पिऊन त्यानं एकदा सप्ताह केला. पाऊस तोंडावर आलेला. हाताशी गडी माणूस नाही. शेवटी सगळे भावळ जातीनं सड्यावर गेले. मठीची त्याने डागडोजी केली. गाईच्या शेणानं जमीन सारिवली. रात्री त्याच्या राखणीला कोणीतरी हवं म्हणून पाळ्या लावल्या. गोमूत्र धरण्याकरता गावात निरोप गेले. सप्त्यात ती एकदाच डोंगर चढून वर गेली. ती दिसताच त्यानं डोळे मिटून घेतले. थोरलीनं तिला बाजूला जायला सांगितलं. या विषयावर घरात नंतर खूप चर्चा झाली. त्याच्या निग्रहाचं सगळी कौतुक करीत होती.
तिला अगदी चोरट्यासारखं होऊन गेलं. यानंतर तिला लवकरच शोध लागला, आपल्याला तो मुळीसुद्धा आवडत नाही, तो दृष्टीस पडणार नाही याची काळजी ती घेऊ लागली. आपले हे प्रयत्न हास्यास्पद आहेत हे तिला कळत होतं. केव्हा तरी तो आपल्याकडे येणारच. या प्रसंगाला आपण तोंड कसं देणार आहोत याची काळजी करीत ती अंथरुणावर पडे. रोज तिचा अंदाज चुके. प्रत्यक्ष वेळ आली ती इतकी अवचित, वेगानं. नेहमीच्या जागेकडे ती झोपायला चालली होती. थोरली डोक्यावर पांघरून घेऊन झोपली होती. पांघरून आतूनच ती बोलली, बाल्कनीच्या खोलीत झोपा. वळकटी उचलून मुकाट्यानं ती तिकडे गेली आणि अंथरूण कुठं घालावं याचा विचार करत उभी राहिली. खळ्याच्या बाजूला घाला, थोरली पुन्हा बोलली. अंथरूण घालून ती आडवी झाली. त्या ठिकाणावरून माझघर दिसत नव्हतं. तिथं चाललेली कुजबूज मात्र तिच्या कानावर येत होती. रडत राहुताला घोड्यावर बसून काय होणार? त्यांच्या खनपटीला बसल्याशिवाय वळायचं नाही. अशानं ते कायमचे बुळे राहतील. ज्याच्या त्याला नकोत का कळायला या गोष्टी? मामंजींच्या वळणावर गेले आहेत. असे नव्हते मामंजी. नाक धरून बसले तरी व्यवहार सोडली नाही. उगाच यांच्या लग्नाच्या भानगडीत पुरुष पडले. काही बिघडलं नाही, होईल, सारं व्यवस्थित होईल. आणि भाऊजींना सगळा दोष कशाला देता? बाईनी नको का लक्ष घालायला? त्यांना नुसत्या लाव्या करायला सांगा. तीच अक्कल जरा इकडे वापरली तर. अक्कल काय वापरा बाई, 10 वेळा सुचवून झाला असेल आतावरी. मुळी मनावरच घेत नाहीत. ढोरांना सुद्धा कळतात गोष्टी, त्या यांना शिकून कळत नाहीत. म्हणजे मग कसं करायचं माणसानं? या पहा, काहीतरी काय बोलता? काळोखात फिदी फिदी हसल्याचा आवाज झाला. थोरलीनं दटावलं. तुम्ही मांडलं आहे काय? 11 वाजून गेले. भावजी काय करतायत बघून या पाहू. एक जाऊ ओटीवर डोकावून आली. झोपाळ्यावर बसले आहेत. बसू देत, झोप आली की झक्कत जातील. झोप येऊन कसं चालेल? झोप म्हणजे झोप नाही. तुम्ही झोपा पाहू. आज मी पक्की राखणीवर राहणार आहे. थोरलीनं पुन्हा दटावलं. ओटीवरचा झोपाळा करकरत होता. माझघरातील बोलणी मंदावत होती. पांघरुणातून बाहेर पडणारे फक्त हुंकार तिला ऐकू येत होते. निजानीज झाली की गुपचूप माझघरात येऊन झोपायचं असं ती ठरवत होती. ताट डोळे करून तिनं सभोवार पाहिलं. ओटीकडच्या खिडकीची चौकट सोडली तर सगळी खोली काळोखानं भरली होती. उशाजवळच्या कोपऱ्यात मुसळ ठेवली आहेत याचं स्मरण तिला झालं. चाच पडत ती मुसळांशी गेली. बाजूच्या कोपऱ्यात तिनं ती नेली. नीट रचून ठेवण्यात ती गुंतली होती. इतक्यात झोपाळ्याची करकर थांबली. तिला धसकाच बसला. उराशी हात बांधून ती खिडकीशी आली. झोपाळ्यावर बसली त्याची पाठमोरी आकृती तिला दिसत होती. तो स्तब्ध बसला होता. आज काही आपली सुटका नाही असं तिला वाटलं. ओटीवरच्या गजांच्या चांदण्यानं पाडलेल्या काळ्या आकृती पाहत ती उभी होती. वाऱ्याची मंद झुळूक तिला नाजूक स्पर्श करून गेली. पाठोपाठ आंब्याच्या मोहराचा रसरशीत वास आला. त्या वासानं ती फुलून निघाली. रक्ताची वाढलेली सळसळ तिला जाणवत होती. सर्वांग तापत आहे असं तिला वाटलं. काहीतरी अद्भुत अवर्णनीय घडत होतं, जे ती प्रथमच अनुभवत होती. क्षणाच्या अवकाशात सुरू झालेली उलतापालत तिला आपल्या मिठीत ओढीत होती. माझघराकडे लागलेला तिचा कान गाफील झाला. आणखी काही क्षण गेले आणि ती माझघराला विसरली. त्या ठिकाणी जावा झोपले आहेत याचा विसर तिला पडला. कापसासारखं हलकं होत असलेलं शरीर पिंजलं जात होतं. बांधलेल्या शरीराचे आधार अलग पडत होते. त्यांना सावरून धरावं अशी इच्छा सुद्धा तिला होत नव्हती. आता तिला कोपऱ्यात घातलेलं अंथरूण तेवढं दिसत होतं.
अंथरुणावर पडण्याचा बेत तिनं बदलला. तिथंच उभं राहून ती गजावर टिचक्या मारू लागली. माझ घरात कोणीतरी खाकरलं. मांजरीच्या पावलाने ती अंथरुणाकडे आली आणि खालचा ओठ दाताखाली घट्ट पकडून आडवी झाली. ज्या प्रसंगाची तिला धास्ती वाटत होती त्याचीच ती आता वाट पाहत होती. झोपाळ्याची करकर पुन्हा सुरू झाली. त्यानं जांभई दिल्याचा आवाज आला. चिडून ती उठली. कसला तरी निश्चय करून माझघराच्या दिशेनं चालू लागली. काय हवाय हो? पांघरुणातून आलेल्या आवाजानं ती दचकली आणि मागं फिरली. पाण्याचा तांब्या खिडकीकडे आहे. माझघरातून पुन्हा आवाज आला. ती खिडकीकडे गेली. भांडभर पाणी प्याली आणि अंथरुणावर येऊन पडली. पहाटे सर्वांच्या अगोदर उठली. चोरासारखी विहिरीवर गेली आणि तोंड धुवून झाडू लागली. प्राजक्ताचा सडा एका बाजूला पडला होता. केळीच्या पानात फुलं गोळा करू लागली. मधूनच तिचं अंग शहारे. थबकून उभी राही. रात्रीचा प्रसंग समोर येई आणि तिला शिसारी येई. त्याचा विसर पडावा म्हणून पुन्हा फुलं गोळा करू लागे. पानातील फुलं सांभाळी ती तुळशी वृंदावनापाशी आली. खाडीवरून येणारा मंद वारा तिच्या अंगावरून जात होता. पहाटेचा खारा वारा खात वृंदावनाशी बसण्याचा तिचा नेहमीचा क्रम होता. तिला प्रसन्न वाटे. आज ती विटाळशी सारखी त्या ठिकाणी बसली होती. शरमली होती. जावा उठतील तेव्हा त्यांना तोंड कसं दाखवायचं या फिकिरीत होती ती. हे सारं थोरल्या जावेनं केलं. काय गरज पडली होती? निदान गुपचूप तरी. साऱ्या घराला गरजे ना. विहिरीकडे तो येत असल्याचं तिनं पाहिलं. घाबरून ती उठली आणि गोठ्याकडे गेली. बालडीत शेणखळा तयार करू लागली. वेगी उठला हो? त्या प्रश्नानं ती दचकलीच. चमकून तिनं मागं पाहिलं. भागी मिस्किल हसते आहे असं तिला वाटलं. तिच्याकडे दुर्लक्ष करून ती शेणखळा कालवू लागली. रात्रीचा प्रसंग पुन्हा समोर आला. अभावितपणे रात्रीची आठवण शेणखळ्यात मिसळत होती. नेमकं काय झालं? पाण्याचा तांब्या खिडकीखाली असल्याचं जावेनं सांगितलं ते तिला आठवत होतं. भांडभर पाणी प्याली तेही तिला आठवलं. मोहराचा वास आला तो केव्हा? आधी की नंतर? पुढचं सारं अस्पष्ट होतं. जाड भिंगातून पाहावं त्याप्रमाणे ती सारं पाहत होती. ती भ्रमात पडली. तो आपल्याकडे आला हे तरी खरं का? की अनुभवलं ते सारं स्वप्न असो खरं असो, आता त्या स्मृतीची घृणा तेवढी राहिली होती. तिचा नुकताच डोळा लागला होता. मुसंडी मारून तिला तो बिलगला. दचकून ती जागी झाली. काय होत आहे हे ते तिच्यापुरतं लक्षात येतो तो पसार झाला. काळोखात तिला तो धड दिसतही नव्हता. ढोराच्या कातडीला स्पर्श करावा, आसपास आकुंचन व्हावं आणि दुसऱ्या क्षणी स्पर्शाचा मागमूसही राहू नये. असं होतं तरी बिघडलं नसतं. ज्या गोष्टीविषयी इतके दिवस तिला नुसती भीती वाटत होती त्याच्याविषयी कमालीच्या तिरस्कारानं आता ती भारावून गेली. त्यानंतर त्याला चटकच लागली. आठवडा झाला की चोरासारखा खोलीत येई. घाईनं आंघोळ उरकावी त्याप्रमाणे कार्यभाग साधी आणि निघून जाई. दुसऱ्या दिवशी खतरुडासारखं तोंड करून असे. देवघरात तासन तास नाक धरून बसे. एवढं पाप वाटतं तर येतो कशाला? ती स्वतःला विचारी. अशा या माणसाला आपण मोहात पाडणार. धीरांच्या या कल्पनेला हसावं की रडावं तिला कळत नव्हतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.